नमस्कार. आणखीन एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आल्याबद्दल धन्यवाद. मी CA नितांत त्रिलोकेकर आपल्याला समोर एक मांडतो की सॉफ्टवेअर हे तपासक होऊ शकते का, म्हणजे चेकर. तुम्ही माझा पहिला एपिसोड बघितला नसेल तर माझी ओळख संक्षेपमध्ये अशी आहे की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. 1985 पासून प्रॅक्टिसमध्ये आहे, म्हणजे क्वालिफाय झाल्यानंतर लगेच प्रॅक्टिसमध्ये, आणि सिस्टीम ऑडिट 93 पासून करत आहे. त्याच्यामुळे पुष्कळ काय काय बघितले. जे काय बघितले ते माझ्या 16 पुस्तकात आहे. 16 पुस्तकापैकी फक्त 6 पुस्तकं इकडे आहेत. एवढी जागा उगाच घालवली नाही, आणि त्या सगळे पुस्तकं आता टोटली सोल्ड ऑफ आहेत. बँका हे क्रिटिकल इंडस्ट्री आहे आणि प्रत्येक वाउचरमध्ये पैशाची इफेक्ट येतो. म्हणून आपल्याकडे मेकर आणि चेकर म्हणजे निर्माता आणि तपासक असतात. नॉर्मली साधारणपणे तपासक हा उच्च पदाचा असतो, म्हणजे निर्माता जर क्लार्क असेल तर ऑफिसर किंवा चीफ क्लार्क हा चेकर असतो. आणि सिस्टीममध्ये अशी अपेक्षा असते आणि ती पाळली जाते की जर दोघांनी चिन्ह केले नाही, तर दोघांनी पास केलं नाही वाउचर, तर ते रेकॉर्ड होणार नाही. आणि सर्व वाउचर्स जर पास झाले असतील मेकर आणि चेकरनी, तरच दिवसाचा अखेर म्हणजे डे एंड होऊ शकतो. मी काही परदेशी बँका बघितल्यात जिकडे फक्त मेकर आणि चेकर नाही तर चेकर्स तब्बल 5 असतात. कदाचित महत्त्वाचे वाउचरसाठी ते 5 असतात. म्हणजे आजकाल KYC नॉर्मसाठी RBI पुष्कळ पेनल्टी मारते, नॉर्म फॉलो नाही केले म्हणून. तर त्यांच्याकडे तुम्ही बघितलं की KYCसाठी 5 चेकर्स असतात आणि ते खरंच बघतात. आणि जर बघितलं नाही आणि उद्या तफावत निघाली तर मग त्यांचे फाईलमध्ये किंवा त्यांना शिक्षा दिली जाते. यामुळे लोक काम करतात. तसंही इकडे पण झालं पाहिजे. आता बघूया मेकर किंवा निर्माता काय चुका करू शकतो. 2 तऱ्हेचे. एक म्हणजे बँकेचं नुकसान किंवा RBIचा दंड. आणि बँकेचं नुकसान जरा सिंपल ठेवलं आहे, जास्ती दाखवलेलं नाही आहे इकडे. पुष्कळ चुका होऊ शकतात. कर्जावरील दराची चूक किंवा ठेवीवरील दराची चूक. आता आपल्याला माहिती आहे की बँकाचं बिझनेस काय आहे की ठेवीवर व्याज दिलं जाते आणि कर्जावर व्याज घेतलं जाते. त्या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे तो त्यांचं बँकेचा प्रॉफिट आहे, जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणजे सॅलरीसाठी वगैरे वापरला जातो. आता इकडे जर 2 ठिकाणी चुका झाल्या तर मग भयानक नुकसान होते बँकेचं. त्याच्यासाठी चेकरने बरोबर बघितलं पाहिजे. आणि काय काय मी सिस्टीम ऑडिटमध्ये बघितलं आहे त्याच्यामधला एक स्क्रीन आपण पुढच्या स्क्रीनमध्ये बघूया. किंवा RBIचा दंड. हल्ली KYCला फार महत्त्व दिलं जाते, कारण ब्लॅक मनी वगैरे इकडे बँकेच्या थ्रू वळून जातात आणि ते झालं नाही पाहिजे. म्हणून RBI फार मोठा दंड मारते. ते दंड वाचवण्यासाठी चेकरने KYC नीट लक्ष देऊनच पास केलं पाहिजे. व्याजाचा दर चुकीचा होऊ शकत नाही, शक्य नाही असं आपल्याला नेहमी वाटते. पण इथे बघितलं तर एक सोन्याचे तारण आहे, गोल्ड लोन, आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट अमाऊंट, व्याजाचा दर 0 टाकलेला आहे, जो कदाचित डिफॉल्टसुद्धा असेल आणि तो बदलला नसेल. आता या माणसाला, म्हणजे जो ग्राहक आहे किंवा तो बॉरोवर आहे, त्याला जर 0चं दिलं तर मग कदाचित कधीच पकडला जाणार नाही आणि मजाच होईल त्याची. आता ऑडिटरने कसं बघायला पाहिजे, दरवेळेस इंटरेस्ट अप्लाय केल्यानंतर जॉटिंग लिस्ट काढली जाते. त्याच्यामध्ये खाता नंबर आणि इंटरेस्ट असं दाखवलं पाहिजे. तरी बघायचं की ज्या ज्या खात्यामध्ये 0 इंटरेस्ट आहे ती खाती बंद झालेली आहेत की अजून त्यांना लोन दिलेलं नाही आहे. म्हणजे लोन सँक्शन झाले आहे पण त्यांना अजून बॉरो करून दिलेलं नाही आहे. नॅचरली ते इंटरेस्ट तिकडे 0 असेल. पण जर आउटस्टँडिंग बॅलन्स असेल तर इंटरेस्ट 0 का आहे याच्याबद्दल त्यांनी इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे.
इन्व्हेस्टिगेट म्हणजे स्टडी, म्हणजे इन्व्हेस्टिगेट म्हणजे बँकेच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टिगेट हा मोठा शब्द आहे, तो चुकीचा वापरला असेल मी कदाचित, पण स्टडी करायला पाहिजे की झिरो इंटरेस्ट काय आहे. एक एक पॉसिबिलिटी असते सीमध्ये सुद्धा की क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे ते इंटरेस्ट झिरो असते, पण हे गोल्ड लोन आहे. गोल्ड लोन कधीही झिरो होऊ शकत नाही आणि आम्ही ॲज अ ऑडिटर असेच पकडलं गेलं हे खातं आणि त्याच्यामुळे बँकेचं जरा नुकसान वाचवलं. शक्यतो आपण घेतलेली सिस्टीम किंवा घेणार असलेली सिस्टीममध्ये असं काहीतरी चिन्ह दिसलं पाहिजे जो मेकरला दॅट इज निर्मात्याला गाईड करतो. आणि इकडे तुम्ही बघितलं ते लाल सर्कलमध्ये मी दाखवलेलं आहे की अशा लोनला जे काय लोन असेल त्या कॅटेगरीला व्याजदर काय असला पाहिजे हे दर्शवलं आहे तिकडे. आणि तिकडे दाखवल्यामुळे अशी इनोसंट चूक होऊ शकत नाही. ऑफकोर्स फ्रॉड करायचं असेल तर होऊ शकते, पण इनोसेंटली किंवा चुकून असं राहिलं जात नाही की डिफॉल्ट रेट झिरोमध्येच ठेवून दिलेलं आहे. हे दाखवल्यामुळे चुका कमी होणार असं आशा आहे. अशा चुका व्याजदराच्या सॉफ्टवेअर कसा थांबवू शकतो. एक म्हणजे पॅरामीटर फाईल असली पाहिजे, म्हणजे कर्ज प्रकार आणि कदाचित लेवल ऑफ ॲडव्हान्स, म्हणजे 2 लाखाच्या खाली, 2 लाखाच्या वर, 5 लाखाच्या वर, 2 ते 5 लाख किती, हे असं टेबल असेल तर मग ते सॉफ्टवेअर अशा चुका थांबवू शकतो. आणि आता पुढला प्रश्न, ठेवीमध्ये त्रुटी येऊ शकते का. गंमत आहे. पुढची स्लाईड बघूया. ही स्लाईड जरा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे जास्ती माहिती आहे याच्यामध्ये. तीन भागांमध्ये. तर पहिला भाग आहे वरचा, तो लेजरचा भाग आहे. मधला भाग आहे तो कंट्रोलचे बटन आहेत, मेनूचे. आणि खालचा भाग आहे तो इंटरेस्ट वर्किंगचा आहे, जो दरवेळेस इंटरेस्ट दिला जातो. आता ही क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट आहे आणि वरती दिलेलं आहे की त्यांनी काहीतरी ठेवलेलं आहे ठेवी पेठ. आणि खालच्या भागामध्ये तुम्ही लाल ह्याच्यामध्ये राऊंड ऑफ केलेलं ते जरा बघा की दर महिन्याला किंवा दर महिन्यालाच ना, दर 3 महिन्याला इंटरेस्ट क्रेडिट होते आणि ते 11,000, 12,000, 13,000 मध्येच कुठेतरी 25,000 आले. म्हणजे काय झालं आहे की इकडे त्यांनी व्याज प्रोसेसिंग जे आहे ते मॅन्युअली ॲक्टिवेट केलेलं आहे आणि चुकून ते 2दा झालेलं आहे. आता 2दा झाल्यामुळे काय होतं की मॅच्युरिटी अमाऊंट जी आहे ती प्लॅन्ड मॅच्युरिटी अमाऊंटच्यापेक्षा जास्ती झाली नॅचरली. ही एक मोठी चूक होते. आणि 2दा प्रोसेस रन झाल्यामुळे सगळ्या फिक्स्ड डिपॉझिटवरती, म्हणजे सगळेच म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट क्युम्युलेटिव्ह असून दे किंवा नॉन क्युम्युलेटिव्ह असून दे, सगळ्या फिक्स्ड डिपॉझिटवरती त्यावेळी 2दा प्रोसेस रन झालं होतं या सिच्युएशनमध्ये. आणि ते आम्हाला दिसलं कारण सडनली इंटरेस्टचा खर्च जास्ती झाला. ऑफकोर्स आम्हाला सुरुवातीला सांगितलं की इंटरेस्टचा रेट वाढला आहे म्हणून खर्च जास्ती झाला आहे, तरी पण आम्हाला ते विश्वास बसला नाही की रेट तर फक्त 1% झालेला आहे आणि खर्च जरा पुष्कळ टक्क्याने जास्ती झाल्यामुळे जरा स्टडी करायला आम्हाला गरजेचं होतं. तर असंही होऊ शकते. त्याच्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये कशी ती प्रोसेस आहे ते बघावी. ते आपण जरा पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तुम्ही सॉफ्टवेअर जर विकत घेत असाल किंवा विकत नाही घेतलं तरी पण सॉफ्टवेअरमध्ये आहे का तुम्ही बघा. आणि त्यात काय कमी असेल तर मग सॉफ्टवेअर वेंडरला घालायला सांगा कंट्रोल. ॲडव्हान्सेस आणि ठेवीचे पॅरामीटर फाईल असली पाहिजे व्याजदरासाठी. आणि व्याज प्रक्रिया रन नियंत्रण जे आहे ते कुठेतरी त्यांनी तारीख स्टोअर करायला पाहिजे. आणि जर ती स्टोअर केलेली असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी 2दा रन करायचं सॉफ्टवेअरने थांबवलं पाहिजे. काहीतरी वॉर्निंग दिली पाहिजे की बाबा हे तू आता केलेलं आहेस आणि हे लगेच 2दा 3दा करू शकत नाही. नाहीतर त्रास देणारे एम्प्लॉईज पण असे 2दा 3दा करू शकतात आणि चूक मी नाही केली म्हणून ते उद्या टाकू शकतात. आणि कोणी रन केलं आहे हे पण त्याचं जे युजर ID त्यांनी स्टोअर करायला पाहिजे. आणि वाउचर चेकिंग जे आहे ते दिवसाच्या अखेरला अडकतं म्हणून ते नॉर्मली ब्रांचचा वेळ संपल्यामुळे पुष्कळ लोक गेलेली असतात आणि वाउचर चेक करायला कोण अवेलेबल नसते.
तर मग ते डेटा सेंटरच्या माणसांना सांगतात, ऑफिसरना, की बाबा तू पास कर. आता डेटा सेंटरमध्ये असलेल्या माणसाला काय कल्पनाच नसते हा वाउचर कसला आहे, ते बरोबर आहे की नाही, आणि तो फक्त डे एंड करण्यासाठी तो वाउचर पास करतो आणि इथं आणखीन चुका होऊ शकतात. त्याच्यामुळे ते हा एक कंट्रोल आहे का, की ब्रांचमध्ये असलेल्या माणसाचंच चेकर म्हणून रोल झाला पाहिजे आणि बाहेरचा नाही. धन्यवाद आपण माझे हे एपिसोड ऐकल्याबद्दल, आणि मला आशा आहे की याची माहिती तुम्हाला फार उपयोगी होईल. आणि तुम्हाला वाटत असेल ही उपयोगी माहिती आहे तर कृपया दुसऱ्यांना पण फॉरवर्ड करा, म्हणजे सगळ्यांचं बँकिंग सॉफ्टवेअरचं क्वालिटी वाढेल आणि आपण सगळे सुखी राहू.